म्हणजे स्कूलला लेसन शिकवला जातो है ना, शिकवलं जातं, ट्युशनला पण शिकवलं जातं, पण एक्झामला रायटिंग मुळे मार्क मिळतात. रायटिंग आणि रायटिंग प्रॅक्टिस ट्युशन मध्ये तर नसतेच का? असते. ट्युशन लावली ना कधी? ट्युशन मध्ये असते का रायटिंग प्रॅक्टिस? घरी गेल्यावर. स्कूलमध्ये पण नाही. 5वी ते 10वी खूप कमी झालेली. म्हणून हे म्हणतात रायटिंग प्रॅक्टिस घ्या. रायटिंग प्रॅक्टिस मुळे मसल मेमरी काम करते. आता मसल मेमरी म्हणजे काय? आपलं शरीर. आणि मसल मेमरी एकदा ऍक्टिव्ह झाली तर ह्या ब्रेनला खूप मोठा सपोर्ट मिळतो. फक्त 30% मसल मेमरी काम करू द्या, 70% रिलॅक्सेशन ह्या मेंदूला मिळतो. सोप्या भाषेत सांगतो अजूनही तुम्हाला. ते म्हणजे मुलांची रायटिंग प्रॅक्टिसच खूप कमी झाली आणि फक्त इथंच बर्डन आहे अभ्यासाचं, तर त्याचा लोड वाढत जाणार. आणि सायन्स म्हणतं जर रायटिंग प्रॅक्टिसने मसल मेमरी काम करायला लागली तर त्याला अभ्यास मेमराईज होण्यासाठी 30% मदत होते. म्हणजे आपले मसल विसरत नाहीत. मला सायकल चालवायला येते, कधी विसरणार नाही? कधीच विसरणार. तुला सायकल चालवायला येते, कधी विसरणार? कधीच नाही विसरणार. 5वीतला सायन्सचा पहिला धडा आठवत नाही. म्हणजे मसल मेमरी एवढं ऍक्टिव्ह करणं एवढं गरजेचं आहे. रिसर्च म्हणतंय की रायटिंग प्रॅक्टिस करणं खूप गरजेचे आहे मुलांना, आणि ते पण अॅन्युअल एक्झामला आउट ऑफ मार्क पाडण्याची कला. क्वेश्चन वाईज कोचिंग. बघा हा शब्द जड जात असेल तुम्हाला, क्वेश्चन वाईज कोचिंग. टीचर पण येतात आपल्याबरोबर. कारण स्कूलमध्ये लेसन, ट्युशनला पण लेसन, पण या एक्झामला क्वेश्चन. म्हणून पोराच्या डोक्यात पण क्वेश्चन राहतो. आणि 4 मार्काचे तिथं 3.5 पडतात, 3.25 पडतात. कारण क्वेश्चन वाईज कोचिंग. प्रत्येक प्रश्नाला आउट ऑफ मार्क कसे पडायचे हे फक्त इज्युटेकच्या रायटिंग फिजिकली प्रॅक्टिस मधून होते. आणि मेमराईज कॅपॅसिटी एकदा ऍक्टिव्ह झाली की त्याला आठवायला पण मदत होते. म्हणजे काय? एखाद्या पिक्चर मध्ये पाहतो आपण की हिरोचा ऍक्सिडेंट झाला, गाडी चालवत होता, ऍक्सिडेंट झाला, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेले डॉक्टर म्हणतात टोटल मेमरी लॉस. घरी येतो बायको समोर, तरी म्हणतो कोण आहे तू? ओळखू येत नाही त्याला. मेमरी लॉस. पण सायकल चालवतो, गाडी चालवतो. म्हणजे काय? सायन्स असं बोलतं ही मेमरी लॉस होऊ शकते, मसल मेमरी कधीच लॉस होत नाही. आणि ह्या मसल मेमरीचा जर ह्या ब्रेनला सपोर्ट झाला तर मुलांना मेमराईज कॅपॅसिटी वाढेल की नाही वाढणार? समजतं मी काय बोलतो ते? यस, व्हेरी गुड. आता चौथा पॉइंट